नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप शिवसेना युतीचा बोलबाला आहे। तरी सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या एका अपक्ष बंडखोरामुळे मोठा पेच निर्माण झालाय। आता हा पेच फक्त बंडखोरीमुळे निर्माण झालाय की भाजप आणि शिवसेनेतल्या कोल्ड वॉरमुळे याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न राजकीय पंडित करतायत। तसंच नाशिकच्या गुंतागुंतीचं जळगावशी काय कनेक्शन आहे आणि हा गुंता सुटणार की निकालापर्यंत कायम राहणार, बघूया। भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे उदय सामंत आपापल्या पक्षांसाठी संकटमोचकांची भूमिका बजावणारे हे दोन्ही नेते गेल्या 2 दिवसांपासून बैठका, फोन कॉल्स, मनधरणी या गोष्टींमध्येच बिझी आहे। कारण आहे नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकांचं। नाशिकमधला तिढा सोडवण्यात महाजन आणि सामंत या दोघांनाही सोमवार दुपारपर्यंत 50% यश आलं। विधान परिषदेची नाशिकची जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सुटली। शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार, मात्र त्यांच्या विरोधात भाजपचे प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले होते। उमेदवारी अर्ज माघारी उलटून गेल्यानंतर आज प्रसाद हिरे यांनी माघार घेतली आहे, मात्र गोकुळ गीते यांची उमेदवारी अद्यापही कायम आहे। त्यामुळे गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। सोमवार सकाळपासूनच नाशिकच्या राजकीय वर्तुळात नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली। शिवसेनेचे उदय सामंत आणि दादा भुसे हे भाजपच्या गिरीश महाजनांच्या भेटीला पोहोचले। या बैठकीत बंडखोर प्रसाद हिरेंची समजूत काढण्यात नेत्यांना यश आलंय। देवेंद्रजी यांच्यासोबत चर्चा झाली, सकाळी झाली। शिंदे साहेबांसोबत माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबतही त्यांची विस्तृत चर्चा झाली आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी या ठिकाणी फॉर्म आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यात म्हणजे मागे घेता येणार नाही, पण जाहीर पाठिंबा, कारण आता मागे घेण्याची मुदत संपलेली आहे आणि म्हणून त्यांनी आता जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत दराडे महायुतीचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे, त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। समाधानी नाही किंवा आहो त्याच्यापेक्षा प्रसाद बापूंनी देखील सीएम साहेबांचा, डीसीएम साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल, शब्दाला मान ठेवला। त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की समाधानी आहे किंवा नाही। बापूंनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना। प्रसाद हिरेंची बंडखोरी शमवण्यात उदय सामंत आणि गिरीश महाजन यशस्वी ठरले असले तरी गोकुळ गीतेंनी अजूनही बंडखोरीची तलवार म्यान केलेली नाही। त्यामुळे उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्या समोरचं आव्हान कायम आहे। गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचा फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील सूत्रवाज आता महाजन साहेबांनी इथे केलेलं आहे। नाशिक असो किंवा जळगाव, महायुतीकडे बहुमत असताना देखील महाराष्ट्रातील नंबर 1चा पक्ष असणारी भाजपा आणि नंबर 2चा पक्ष असणारी शिवसेना या दोघांनीही एका अपक्ष उमेदवाराची एवढी धास्ती का घेतली असा सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे। दरम्यान मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन आणि दादा भुसे या तिघांनीही गोकुळ गीते यांची भेट घेऊन चर्चा केलेली आहे। या भेटीनंतर तरी गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यामध्ये हे तीनही मंत्री यशस्वी होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। ज्याप्रमाणे नाशिकमध्ये भाजप बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे, त्याचप्रमाणे जळगावमध्ये शिवसेना प्रणित रेश्मा काळेंनी विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केल्यानं टेन्शन वाढलंय। तिथे महायुतीचे अधिकृत उमेदवार हे भाजपचे नंदकिशोर महाजन आहेत, पण नाशिकचा गुंता सुटल्यावर जळगावचाही तिढा संपुष्टात येईल असा विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केलाय। मला वाटतं सगळ्या ठिकाणी आता हा प्रश्न सुटलेला आहे। नाशिकचा प्रश्न सुटला की जळगावचे प्रश्न अतिशय सहज सुटणार आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यावेळेला 17च्या 17 जागा म्हणजे 6 तर आमच्या बिनविरोध झालेल्या आहेत, 11 जागा पुन्हा आम्ही एक हाती त्या ठिकाणी निवडून देऊ। 17च्या 17 100% जागा या महायुतीच्या निवडून येतील। नाशिक आणि जळगाव मधल्या बंडखोरीची व्याप्ती ही फक्त उमेदवारांची इच्छा आणि नाराजीपुरती मर्यादित नाहीये, तर त्याला भाजप आणि शिवसेना यातल्या शीतयुद्धाची देखील किनार आहे। आता हे राजकीय शीतयुद्ध संपवण्यासाठी योग्य तो तह होत असल्याचं दिसतंय, मात्र राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही। त्यामुळे नाशिक आणि जळगावच्या विधान परिषद निवडणुका नक्कीच लक्षवेधी ठरतायत। मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक।